बीड जिल्ह्यातील धारूरमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। अशोक मोहिते असं या तरुणाचं नाव आहे। तो मोबाईलवर बातम्या पाहत असताना वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी त्याच्यावर हल्ला केला। हल्लेखोरांनी लोखंडी पाईप आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केला। त्याच वेळी त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आणि संतोष देशमुख प्रकरणाच्या बातम्या पाहिल्यास परिणाम भोगावे लागतील असं बजावलं। हे आरोपी पूर्वीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, लोकांना त्रास देतात, यांना अटक झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया अशोकच्या नातेवाईकांनी दिली। या हल्ल्यात अशोक मोहिते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत। एकूणच घटनेमुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून 21 ते 19 वर्षाच्या तरुण गंभीर गुन्ह्याकडे का वळतात असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। तर या तरुणांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर तलवार हातात घेऊन केक कापतानाचे व्हिडिओ देखील आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असताना हा गंभीर प्रकार समोर आल्याने आरोपींना अटक केली जाणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।